गणराया, इतकी वर्ष तुझ्याकडे प्रार्थना करतोय, कधी येईल रे तो क्षण माझ्या आयुष्यात? आज तरी माझी इच्छा पूर्ण करशील का रे? ओम गणपते नमः. मला त्या बिचाऱ्याची खूप कीव येते. सरळ मनानं एकच मागणं गेली 8 वर्ष मागतोय तो. आज सुद्धा सकाळपासून असाच बसून आहे. अन्न नाही की पाणी नाही. त्या गणरायाच्या मनात काय आहे ते त्यालाच ठाऊक. गणपती बाप्पा मोरया. जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही, हा इथेच तडमडलेला असणार याची खात्री होती मला. वाट बघत बस म्हणावं, याला याची इच्छा ह्या जन्मात तरी पूर्ण होणारच नाही. याला बाजूला वा. याला तुझं दर्शन करायला आलो नाही, गणपतीचं दर्शन करायला आलोय मी. जय गणराया. अहो काय पुजारी, कसला बाजार मांडून ठेवला इथं? हा अहो भक्त आहेत ते, आणि बाजार काय म्हणताय दादासाहेब? देवाच्या दर्शनाचा हक्क सगळ्यांचा आहे. अरे माहिती आहे मला, भक्त आहेत ते. भक्त असले म्हणून काय झालं, पण पहिला मान देणगीदारांचा. काय आणि हो, ती मागच्या चतुर्थीची पावती राहिली आहे तुमच्याकडे, ती तेवढी घरी पोच करा. हा देतो ना, देतो. देतो नाही, आत्ता द्यायची लगेच. जय गणराया. अरे भाऊराव आले, नमस्कार. साहेब नमस्कार. भाऊसाहेब अगदी देवासारखे आलात. गणराया, माझ्या पूजेचं फळ एवढ्या लवकर दिसेल वाटलं नव्हतं. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार. नमस्कार. विश्वस्त मंडळाची बैठक झाली. हा हा. आपल्या मंडळाच्या गणेश चतुर्थीचा उत्सव खूप मोठा असतो. वय वय असतोय तर. त्यात यंदा महाप्रसादाचा मान हा, हा. गौरव देशपांडे यांना द्यायचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतलेला आहे. भाऊसाहेब, तुम्ही असा निर्णय घेऊ कसा शकताय? हे बघा दादासाहेब, विश्वस्त मंडळानं सगळ्याचा विचार करूनच हा निर्णय घेतला. मी तो फक्त सांगितला, बाकी तुम्ही मंडळाशी बोला. अरे ते तर बोलणारच आहे मी, पण एकेकाला बघून घेईन ना. हा, आणि तू माझ्या हिट लिस्टवर आहेस पहिल्या नंबरला. माझ्याशी गाठ आहे तुझी. दादा चव्हाण म्हणतात मला, तुला बघून घेईन. तुमचे खूप खूप आभार. आभार माझे मानू नकोस, गणरायाचे मान. अरे तुझी 8 वर्षाची कृपा आहे ही सगळी. काका जरा आत चला. हो या ना. काम आहे तुमच्याकडे. या या. गणराया, तुझी अशीच कृपा राहू दे रे माझ्यावर. 8 वर्षानंतर तुझा आशीर्वाद मिळालाय मला. घरचे सगळे खुश होतील खूप. गणपती बाप्पा मोरया. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्ताव्यास स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये प्रथमं वक्रतुंडं च एकदन्तं द्वितीयं कृष्णपिंगाक्षं. चला चला मुलांनो, खिचडी खाऊन घ्या. आम्हाला भूक नाही, बाबांनी पण नाही खाल्ली ना, मग आम्ही कसं खाऊ? हो मुलांनो, पण तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही की नाही? चला पटकन खाऊन घ्या. आणि खिचडी चालते की नाही उपासाला? चला खाऊन घ्या बरं. उपासाला चालते, पण मग बाबांनी का नाही खाल्ली? मी त्यांना खिचडी देऊन येऊ का? नको बाळा. आणि तुम्ही किती प्रश्न विचारताय? माझी आणि आजीची परीक्षा घेताय का? चला, ते काही नाही, खाऊन घ्या पटकन. द्या पुस्तकं माझ्याकडे. खाऊन घे मुकाट्याने. आणि बाबांना पण खूप भूक लागली असेल ना ग.
मी एक काम करू, मी त्यांना खिचडी देऊन येऊ का? नको रे बाळा, बाबांच्या मनातली जोपर्यंत आपण महाप्रसाद करावा ही इच्छा पूर्ण होत नाही ना, तोपर्यंत बाबांचं मनच नाही लागणार. ही तर आपल्या सर्वांचीच इच्छा आहे ना. हो ग. आज काय होतंय कोण जाणे. आजही आपल्याला खिचडी द्यायचा मान मिळाला नाही तर काहीतरीच काय बोलतोय रे. नक्की मिळेल हो ना ग आई? ते म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर, ते अगदी खरंय. हो. नाही मिळणार. हो काय चाललंय? काहीतरी बोला. निवांत बसायला वेळ मिळणार नाही, कारण आपल्याला महाप्रसाद करायचा आहे. चला तयारीला लागा. मोरया. आता महाप्रसादाला सुद्धा आपण अशीच खिचडी करूया, याहीपेक्षा छान मस्त. 8 वर्ष वाट पाहिल्यावर आपल्याला हा मान मिळालाय. कशातही काही कमी पडायला नको. चला कामाला लागूया, तयारी सुरू करूया. चला 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 मुलांनो, खिचडी खाऊन घ्या. तयारीला लागायचं ना आपल्याला. चला. यश मिळालं रे तुझ्या प्रयत्नांना. पावलास रे बाप्पा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणराया, तुझी पूजा झाली. आता यानंतर मी जे नित्य कर्म करणार आहे त्यासाठी मला माफ कर. आई, मी बोलू का त्यांच्याशी? अहो, आपल्याला इतक्या वर्षाने महाप्रसादाचा मान मिळालाय. तुमचं स्वप्न पूर्ण होतंय. बर मग तुम्ही जे रोजचं काम करता ते जर आज नाही केलं तर? कसलं काम? तुम्हाला चांगलंच माहितीये मी काय बोलते ते. अहो, हे तुम्ही तरी समजवा यांना. आपण उद्या बोलू. गौरव थांब. अरे गौरव, ती बरोबर बोलतेय. तू 10 रात्री 10 नंतर मला कोणीही थांबू शकत नाही. मला वाटतं ह्या अगोदर मी तुम्हाला दोघींना सांगितलं होतं नाही का, की रात्री 10 नंतर मी तुमचा नाही. त्यामुळे मला समजावून वगैरे काहीही फायदा होणार नाही. अहो, तूच आयुष्याचं वाटोळ केलं आमच्या. आज तुझ्यामुळे माझा संसार रस्त्यावर आलाय. स्वतःला मित्र म्हणवताना आणि आज मित्राचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तुला कधी सुख मिळणार नाही, कधी मिळणार नाही. माझा शाप आहे तुला, शाप.
गौरव ए गौरव अहो उठा आता. उठ बाळा, उठ गौरव, उठ आता. काय एवढे पितोस रे? आहे तर रोज रोज तोच विषय नको ना काढू आता परत. का नको तो विषय? मला आत्ताच बोलायचंय, आजच बोलायचं या विषयावर. पण आजच काय असं घडलंय? काय झालंय माहितीये तुला? अरे एवढ्या वर्षांनी आपल्याला गणपतीचा प्रसाद करायचा मान मिळालाय ना गौरव. आणि तू एवढा चांगला माणूस आहेस, 2 मुलांची नीट काळजी घेतो, त्या बायकोची चांगली काळजी घेतो, आई म्हणून मला सांभाळतोस. मग रात्रीच असं काय होतं रे? का दारू पितोस? माझं दुःख यातना जाळण्यासाठी पितो मी दारू. नको नकोशा आठवणी पुन्हा पुन्हा येतात ना, त्या नष्ट करण्यासाठी मी पितो दारू. अरे पण भूतकाळ विसरायला नको का आपण? कधीतरी यातनं बाहेर यायला हवं ना. ह्या भूतकाळातून माझी सुटका कधी होणार नाहीये आई. आणि काही गोष्टी आहेत ना, त्या विसरणं शक्य नसतं आई. ती दुःख नाही विसरता येत. आणि मी दारू पितो ते मला स्वतःला त्रास करून घेतोय ना. तुम्हाला कोणाला तर त्रास होत नाही ना या गोष्टीचा? माझ्या शरीराला त्रास करून घेतोय मी. कधी मुलांना त्रास दिलाय का? मी तुला त्रास दिलाय का? तुला तरी त्रास दिलाय का कधी? नाही ना. घरी येऊन कधी तमाशा केलाय का मी दारू प्यायल्यामुळे? नाही ना. मग अरे पण स्वतःचं असं नुकसान करून काय मिळणार आहे तुला? आई मी हे मुद्दाम करतोय का सगळं? बाळा मुद्दाम करतो असं नाही म्हणते रे मी, पण नको ना करू असं. हे बघ आई, दारू हे माझं भूतकाळ विसरण्यासाठीचं औषध आहे आणि ते मी नाही सोडू शकत. त्याला तू व्यसन म्हण किंवा काही म्हण. नाही पेलो ना तर मी वेडा होईन, मी मरून जाईन मी. अहो साहेब ऐका ना माझं. त्यांनी काय अहो, केलं चला, ना? चला, अहो, साहेबांना साहेब, उशीर ऐका ना होतोय. माझं. अहो काय नाही केलं हो माझ्या नवऱ्यानं. अहो साहेब झालं ऐका ते ना झालं. माझं. यापुढे- अहो कुठे घेऊन चालला? ऐका ना माझं साहेब, ऐका ना. नमिता कुठे वहिनी- घेऊन चालला तुम्ही? वहिनी- काय नाही केलेलं माझ्या नवऱ्यानं. नमिता वहिनी हे बघा, यापुढे एक अक्षर सुद्धा बोलू नको. नीच माणसा. वहिनी माझं ऐकून तरी घ्या तुम्ही. लाज नाही वाटत तुला वरतोड करून बोलायला? अरे ते तुला जवळचा मित्र समजत होते आणि मी सुद्धा धीर समजून विश्वास टाकला होता तुझ्यावर. अरे आम्ही तुला घरातले म्हणायला लागलो होतो आणि तू त्यांच्या मागेच खंजर खुपसतात. त्यांच्या विरोधात खोटी साक्ष दिली. नमिता वहिनी तसं नाहीये, खरं सांगतो. तो आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. माझा नवरा सभ्य सच्च्या मनानं काम करत होता आणि तू इतकी वर्ष त्याच्या सोबत काम करून कोणती साक्ष दिली त्याच्या विरोधात आणि तुरुंगात टाकलं. कोणी किती पैसे दिलेत तुला? सांग ना, किती पैसे दिलेत? कितीला विकला गेलास तू? वहिनी माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मी खरंच पैसे वगैरे नाही घेतले हो. अहो मी खरंच काही चुकीचं नाही केलं वहिनी. लाज वाटत नाही वरतोड करून बोलायला? तू कधी सुखी होणार नाही. देव तुझं कधी भलं करणार नाही. माझा शाप आहे तुम्हाला. कधी भलं करणार नाही. तुमचं कधी भलं करणार नाही. माझा शाप आहे तुला. पुन्हा त्याच आठवणी. वहिनी बोलल्या हे विसरलोही असतो, पण दुसऱ्या दिवशी मीताबाईंनी आत्महत्या केली. हो, नवरा तुरुंगात गेला. सगळे लोक नाव ठेवत होते. जीव नकोसा झाला होता. दुसरं काय करणार? अरे पण मी असं ऐकलं की त्यांच्या विरुद्ध ना कोर्टात साक्ष त्यांच्या मित्रानेच दिली. हा, मित्रांनी असं ऐकलं होतं. कुठले हे असे असतात मित्र, म्हणजे मित्राने साक्ष दिली कोर्टात म्हणून तो तुरुंगात गेला आणि ही बाई अशी मेली. म्हणजे नमिताबाई खूप चांगली होती माहितीये का? हे मित्र असे असतात माहिती, किती वाईट. आई माझं काही चुकलं का? मी मैत्रीचा विचार करायला होता तेव्हा
गणपती बाप्पांनी जी मला बुद्धी दिली मी तसा वागलो. तरी माझंच चुकलं का म्हणजे? आई, नेहमी नेहमी माझीच चूक असते का? माझाच दोष असतो का सगळ्यात? सांग ना. नाही रे बाळा, तुझं काही चुकलं नाहीये. 8 वर्षे होऊन गेली, विसरून जा आता सगळं. पण मी शिक्षा तर भोगतोच आहे ना. नाही रे, गणरायाने तुला कौल दिलाय आणि तुला महाप्रसादाचा मान मिळालाय. गणराया तुला काहीतरी सुचवू पाहतोय, तो काहीतरी तुला कौल देतोय. जुन्या गोष्टी विसरून जा आणि नव्यानं आयुष्याची सुरुवात कर. विश्वस्त मंडळाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. अख्ख्या गावाला जो निर्णय मान्य आहे असा निर्णय द्या तुम्ही. हे बघा, हा, हा मंडळानं एकत्रितपणे घेतलेला निर्णय आहे. कोणाला विचारून निर्णय घेतलाय तुम्ही? दादासाहेब, अहो कोणाला विचारण्याचा संबंध काय येतो इथे? विश्वस्त मंडळ मंदिराच्या आणि भक्तांच्या भल्यासाठी सेवेत असते. महाप्रसादाचा मान कुणाला द्यायचा हा अधिकार आमचा आहे आणि मंडळाने म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे. काय मंडळी? बरोबर आहे, बरोबर आहे. निर्णय बदलावा लागल. अहो मंडळाचा निर्णय तुमच्या एकट्याच्या मतावर ठरणार नाही दादासाहेब. हा माणूस गणपतीचा महाप्रसाद घेण्याच्या लायकीचा नाही असं मी म्हणत नाही, अख्खा गाव म्हणतोय. गौरव सारख्या दारुड्या माणसाकडून महाप्रसाद घेणं गणपतीला पण मान्य नसल. अहो तो गेली अनेक वर्ष विनंती करतोय आणि प्रत्येक वर्षी आपण वेगवेगळ्या व्यक्तींना हा मान देतोच आहोत. म्हणून तुम्ही व्यसनी माणसाला मान देणार आहात? हे बघा, त्याच्या व्यसनामुळं गावातल्या कोणत्याही व्यक्तीला काही त्रास झालेला नाही. उलट तो देवाचा निस्सीम भक्त आहे. हे तुम्हाला दिसत नाही का दादासाहेब? पुजारी, अहो गावातला कुठला बी व्यसनी माणूस येईल आणि गणपतीचा महाप्रसाद वाटल असं कसं चालल? हे चालणार नाही. हा, हे अगदी बरोबर बोललात दादासाहेब. पटतंय ना? अगदी. मग अडचण कुठे येते? म्हणूनच विश्वस्त मंडळानं त्याचं वागणं बघितलं. ते अगदी साधं सरळ आहे. अहो सगळ्यांशी प्रेमानं वागतो, बोलतो तो. उलट तुमच्या वागण्याबद्दल, बोलण्याबद्दल लोकांच्या तक्रारी आहे. अहो काय बोलताय काय तुम्ही? हो दादा, मंदिरात येऊन गणपतीच्या समोर तुम्ही आरेरावी करता, हे चूक नाही का? चला, आजची सभा संपली. महाप्रसादाचा मान गौरवचा राहील आणि त्यात काहीही बदल होणार नाही. या तुम्ही. मी बघतोच तो गौरव प्रसाद कसा आणतोय तो. रुजुता, हे बघ, ह्याच्यात मिरच्या आहेत, कमी असतील तर सांग, घेऊन येतो. हा, हे तूप, हे बटाटे, ह्याच्यात शेंगदाणे, हा, आणि हा साबुदाणा. एकदा बघून घे, काही कमी असेल तर सांग, मी लगेच घेऊन येतो. शेंगदाणे कमी पडतील असं वाटतंय मला. घेऊन येईन मग, त्यात काय एवढं. नाही, थांबा, आईला विचारते. आई, आई जरा ताटली घेऊन येता का? आणि सामान पण बघा यांनी आणलेलं. आई. आले आले. हा, हे, आई, हे सगळं सामान आणलेलं आहे, त्यात काही कमी पडणार नाही ना? मला एकदा सांग. हा, नाही तर मग घेऊन येतो आणखी. काय, महाप्रसादाला खूप लोक असतील. हा, कोणाला कमी पडायला नको खिचडी. नाही नाही, पुरेल रे. तू किती काळजी करशील? व्यवस्थित आहे. आता काळजी म्हणजे काय? एक तर एवढ्या वर्षांनी आपल्याला हा योग आलेला आहे, मग देवाचं सगळं व्यवस्थित व्हायला हवं. सगळं व्यवस्थित होईल, तू काही काळजी करू नको. भक्तांची गैरसोय व्हायला नको, बाकी काही नाही. बघून घे एकदा. हे बघ, ही यादी पण आहे माझ्याकडे, हे पण बघ एकदा. काय राहिलं नाही ना माझ्याकडे? बघा बघ. हा, बरं चल, मी फ्रेश होऊन येतो. ओके आहे ना सगळं? हो चाल. हो, आहे, बरोबर आहे. हो ना. हो, चला मग आपण तयारी करायला चल. ए रुजुता, हे साबुदाणा मस्त भिजलाय ग. खिचडी खूप छान होणार आहे. प्रसाद मस्त होणार आहे.
झेरे जरा मदतीला ये. बरं झालं वेळ झालास. आपल्याला लवकरात लवकर देवळात पोहोचायचे. चल रुजुता, हा आता तुम्ही या. छान छान कपडे घालून या रे. हो, हा, चल हो, पुढे. छान कपडे घालतो. बाय बाय. हो हो बाय बाय. अहो सांभाळून जा, महाप्रसाद घेऊन चाललाय. हो हो हो. हा हा. झाली ना तयारी पूजेची? हो हो. गौरव आला की खिचडी येईल. खिचडी आली की नाही दाखवू. अहो पण गौरव आहे कुठे? गौरव येईलच इतक्यात, पण पत्रावळीची सोय झाली का? हे काय सर्व पत्रावळ्या आणल्या मी. तो काय गौरव आला? चला. काय झालं गौरव? खिचडी कुठे आहे? खिचडी सांडली. काय खिचडी सांडली? अरे वा वा वा, क्या बात आहे. सांगलीत खिचडी. तरी मी तुम्हाला सांगत होतो, अशी कामं एका जबाबदार माणसाला द्या. पण या गरीबाचं ऐकते कोण? आता कसं होणार कोणास ठाऊक. गणराया, अरे यांना सुबुजी दे रे बाबा. कसं झालं? अहो मी खिचडी आणतच होतो, पण काय झालं हे महत्वाचं नाही गौरव. भक्तजन थोड्या वेळा येतील. तुझ्यावर महाप्रसादाची जबाबदारी सोपवली होती. प्रसाद कुठून आणायचा ते तू बघ. भक्तजन आले की प्रसाद आण, नाहीतर समस्त भक्तजनांसमोर जाहीर माफी माग. आता मंडळ जबाबदार नाही. चला रे. गौरव, माझ्या बरोबर हा सोडणार नाही सगळ्या. गजानना, गणराया, नका काळजी करू, पण करू काहीतरी. काय करणार? काय करणार रुजुता, सांग ना. सगळी खिचडी पुन्हा करावी लागेल. एवढ्या कमी वेळात कशी करणार खिचडी, सांग. हे बघा, आपण मुलांना नेहमी सांगतो ना, प्रयत्नांती परमेश्वर. मग आपण प्रयत्न करून तरी बघू. अगं ही वेळ बघ ना. ही वेळ पण आपण निभावून देऊ. तू काळजी करू नकोस रे. अगं पण म्हणजे काय करायचं आपण, सांग काय करायचं? आपण करू काहीतरी. गावात एवढी चांगली लोक जमवली आपण, त्यांना बोलवू मदतीला. माझी मैत्रीण पण येईल. आपण करू काहीतरी. तुम्ही नका काळजी करू. अरे माझी पण मंडळाची एक मैत्रीण आहे,
ती पण आपल्याला लगेच मदत करेल. अगं आई, पण साबुदाणा भिजावा लागतो. एवढ्या कमी वेळात कसा भिजणार साबुदाणा? सांग ना, कशी होईल खिचडी? तू काळजी करू नकोस गौरव. ज्ञानेश्वरांनी पाठीवर मांडे भाजून मुक्ताबाईंची इच्छा पूर्ण केली होती. साईबाबांनी तर पाण्याच्या पंत्या लावून ज्योत पेटवली होती. अरे, आपला गणराय आहे तुझ्या पाठीशी. तो नक्की आपली मदत करेल. आणि हे बघ, मी साबुदाणा भाजून घेते. भाजला की तो लगेच भिजेल आणि लवकर बनेल खिचडी. आई पण तुम्ही काळजी करू नका. तो आपण करू काहीतरी. हो की मी आई? हो. चला आपण करूया. चल लगेच. आई, एवढीच खिचडी? आई, नाही पुरणार एवढी खिचडी. आज मोठ्या संख्येने भक्त येतील देवळात. सगळ्यांना पुरायला हवी खिचडी. ही नाही पुरणारी. अहो, शेवटी प्रसादच आहे ना तो. थोडा थोडा द्या सगळ्यांच्या हातावर की झालं. हा, आधी ह्याचं कधीच नव्हतं घडलं. गजानना, माझीच परीक्षा का बघतोयस रे? हे बघ, आता जास्ती विचार करत नको बसूस. सगळं काही नीट होईल. सुयुता म्हणते ते बरोबर आहे. तू आता निघ. पुरेल खिचडी. होय होय. चला आता, उशीर होतोय तुम्हाला. निघा आता. अरे, आज तर नेहमीपेक्षा लोक जास्त दिसत आहेत. एवढी खिचडी कशी काय पुरणार सगळ्यांना? अहो, तुम्ही गौरव देशपांडे ना? हो, मी ओळखलं नाही. आपण कोण? माझं नाव मंदार. नमस्कार. नमस्कार. तुमच्या खिचडीबद्दल समजलं. सगळे तुम्हाला मदत करत होते. मी विचार केला आपणही मदत करावी. हो, पण अहो, तुमच्या या कार्यामध्ये माझा खारीचा वाटा. अजून काय? खरं तर मी तुमच्या घरी जाणार होतो, पण वाटलं तुम्ही निघाला असाल म्हणून इथे आलो. म्हणजे तुम्ही खिचडी? हो, हे काय बनवूनच आणली आहे. उघडा ते. अहो, काहीतरी पडलं खिचडीत. कुठे? खिचडीत काहीतरी पडलंय. नाही, कुठे? काही नाही, काळजी करू नका.
नक्की नाही ना काय पडलं? नाही. गौरव, अरे खिचडी आणली का? हो चला, माणसं खोळंबलीत कधीपासून. हो, ही बघा ना, ही बघा खिचडी आणली. एवढीशीच खिचडी पुरायची नाही. काका, प्रसाद म्हणून पुरेल ना? माझा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, एवढी काय पुरायची नाही. अहो काका, आता पंक्ती बसलेत हा. आपण पुढचं पुढे बघूया. चला, घाई करायला हवी आता. उचला ते. चला, चला लवकर. चला चला चला, लवकर चला. मी तुमचं खूप आभारी आहे. खरंच खिचडी कमी पडणार होती, तुमच्यामुळे थोडी भर पडली. अहो, माझं कामच आहे. मी जीव देण्यासाठी उडी मारली खरी, पण ते पण माझ्या नशिबी नव्हतो. पलीकडच्या तीरावरच्या लोकांनी माझा जीव वाचवला, दवाखान्यात नेलं. तुम्ही आत्महत्या केली ते ऐकून मी तर हातरूनच गेलो होतो. त्या गावात राहूच शकलो नाही मी. तेव्हापासून इथेच आहे. आता कशा आहात तुम्ही? खरं तर भाऊजी, मला ना तुमची माफी मागायची होती. माझी? हो, चुकले मी. नाही ते आरोप केले मी तुमच्यावर. खरं तर भाऊजी, तुम्ही बरोबर होतात आणि हे चुकीचे. ते लाच घेतात हे मला नंतर समजलं. मग मी त्यांना डिवोर्स दिला. मी आणि माझी मुलं राहतो. मला माफ करा, चुकलं माझं. वहिनी, माफी कशाला मागताय? त्यावेळी तुम्ही गैरसमजातून बोललात जे काय बोललात ते. बघा, जे काही झालं ना ते सगळं विसरून जा. तरीही माझं खूप चुकलं भाऊजी. गणराया, तुला किती रे माझी काळजी. माझी सगळी दुःख दूर केलीस तू. चला, जेवण वाढण्याचं बघूया. गौरव दादा, अरे यंदा नेहमीपेक्षा जास्त लोक प्रसाद घेऊन गेली, तरी अजून खिचडी शिल्लक आहे. काय सांगतोस? अरे चल ना, ये ना, बघ ना, ये. ही बघ. अरे, हे कसं काय शक्य झालं रे? एवढी खिचडी उरली? हो, अरे मला तर वाटलं पुरणारच नाही. एक मिनिट, मूर्ती कसली आहे ही? हा, अन्नपूर्णा आहे ती. माझी आई कायम धावून येते माझ्या मदतीसाठी. आज माझ्याही मदतीला धावून आली. तुमच्या या अन्नपूर्णा आईमुळे सगळ्या भक्तांना खिचडी पुरली हो. तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू मला कळत नाही. आभार कसले त्या? आलेले भक्त उपाशी राहू नयेत एवढीच माझी इच्छा. तुमच्यामुळे आज खूप मोठं ओझं हलकं झालं माझ्या मनावरचं. खरंच तुमचे खूप खूप आभार. माझं मंदिर, माझी माणसं
तुम्हीही माझेच इतकं तर करायलाच हवं ना. बरं निघू मी, मला निघायला हवं. अहो 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 त्या भागवतबाई भेटलेल्या, त्या म्हणाला खिचडी शिल्लक आहे म्हणून अजून. हो हे बघ ना, हे बघ केवढी आहे बघ. होय ना, अहो कमालच झाली. आणि तुम्ही म्हणत होता पुरणारही नाही. इतकी लोक जेवून गेली तरीही खिचडी उरली आहे. आई बघा ना. खरंय, हे सगळं त्या मंदारच्या अन्नपूर्ण आईमुळे घडलंय. कुणामुळे रे? अगं मंदार, माहितीये कोणीतरी एक माणूस आला होता, त्यांनी मला ही अन्नपूर्ण आई दिली. गजानन त्याचं भलं करो. काय माहिती, पण असं विचित्रच काहीतरी बोलत होता की हे मंदिर माझं आहे, तुम्ही सगळे माझेच आहात, हे गाव माझं आहे, तू माझा आहेस. काय कळत नव्हतं असं का बोलत होता. गणपतीचे 11 नावे, गजानन, हेरंब, विनायक, गजमुख. अरे असेल कोणीतरी भला माणूस, त्याच्या हसून सुद्धा बाप्पाची सेवा घडून येणार असेल. हो ना, देवच पावला म्हणायचं. आहे त्यावेळी आपला बाप्पा कसा आपल्यासाठी धावून येतो, तसाच तो धावून आला. माझ्यासाठी खरं तर तो बाप्पाच होता. काय नाव म्हणाला? विघ्नेश्वर कपिल मंदार. गणपतीची 11 नावे, गजानन, हेरंब, विनायक, गजमुख, भालचंद्र, गणेश, लंबोदर, एकदंत, विघ्नेश्वर, कपिल, मंदार. तुम्ही गौरव देशपांडे ना? हो, मी ओळखलं नाही आपण पण. माझं नाव मंदार. गणराया, माझ्यासाठी मंदारच्या रूपात धावून आलास रे. माझी लाज राखलीस रे तू. इतकी वर्ष प्रार्थना करत होतो, त्याचं फळ मिळालं मला आज. गणराया, तुझे आभार कुठल्या शब्दात मानू मी. आई, तुला माहितीये, नमिता वहिनी अजून जिवंत आहे. काय? हो, आज तिने माझी माफी सुद्धा मागितली. तिला जाणीव झाली की माझी चूक कधीच नव्हती. चूक तिच्या नवऱ्याची होती, हे तिला कळले आई. हे सगळं या गणरायाच्या कृपेमुळे घडले आई. मला साक्षात्कार दिलाय आज. माझं सगळं दुःख नाहीसं केलंयस गणराया. आई, तुझी इच्छा होती ना, रुजुता तुझी इच्छा होती ना की मी दारू पिऊ नये म्हणून. नाही पिणार मी. हा गणरायाच्या साक्षीने आज सांगतो, यापुढे कधीही दारूला शिवणार नाही मी. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मोरया.